नमस्कार. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हफ्ते एकत्र म्हणजे 3,000 रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. हो, पण खरी गंमत माहितीये कुठे आहे? त्याच्या वेळेत. अगदी बरोबर. ही रक्कम मतदानाच्या अगदी आदल्या दिवशी जमा करण्याचे आदेश आहेत. चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया की हे नक्की प्रकरण काय आहे. हो, आणि हे प्रकरण फक्त 3,000 रुपयांपुरतं मर्यादित नाहीये. याच्या मागे अटी, नियम आणि एका मोठ्या अनुदानाचं आश्वासनही दडलेलं आहे. अच्छा. आपल्याकडे जी माहिती आहे ती केवळ एक घोषणा नाहीये. ती लाभार्थ्यांसाठी एक प्रकारे पझल किंवा कोडे आहे. म्हणजे हे पैसे कोणाला मिळणार, कसे मिळणार आणि या घोषणेच्या वेळेमागे काय राजकारण असू शकतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण सोप्या करून समजून घेऊया. कारण ही माहिती हजारो महिलांच्या थेट फायद्याची आहे. अगदी सुरुवात वेळेपासूनच करूया. हम्म, मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 2 डिसेंबरला जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान आहे. हो, आणि हे पैसे बरोबर त्याच्या आधी खात्यात जमा होणार आहेत. सध्या आचारसंहिता लागू आहे तरीही सरकार हे पैसे वाटत आहे. हे कसं शक्य आहे? हाच यातला सर्वात महत्वाचा कायदेशीर मुद्दा आहे. आचारसंहितेत तुम्ही नवीन योजना जाहीर करू शकत नाही. बरोबर. पण जुन्या म्हणजे ज्या सुरू असलेल्या योजना आहेत त्यांचे लाभ तुम्ही लोकांना देऊ शकता. अच्छा, म्हणजे सरकार याच नियमाचा आधार घेत आहे. अगदी. लाडकी बहीण योजना ही जुनी योजना आहे. त्यामुळे तिचे हफ्ते देण्यावर तांत्रिकदृष्ट्या बंधन नाहीये. पण मुद्दा तो नाहीये. मग मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की 2 महिन्यांचे हफ्ते एकत्र करून ते मतदानाच्या 1 दिवस आधी देण्यामागचा हेतू काय? बरोबर. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सगळं बरोबर आहे पण हेतूवर प्रश्नचिन्ह आहे. हो ना? एकीकडे ही एक प्रशासकीय सोय असू शकते, पण दुसरीकडे मतदानाच्या 2 दिवस आधी पैसे देणं याला निव्वळ योगायोग म्हणणं जरा कठीण आहे. अगदी. यातून हे स्पष्ट होतं की कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि राजकीय गणितं यांची नाळ किती घट्ट जोडलेली आहे. यालाच इलेक्टोरल टायमिंग म्हणतात. बरोबर. अगदी बरोबर. ही केवळ आर्थिक मदत राहत नाही, तर ती मतदारांवर प्रभाव टाकण्याचे एक साधन बनते, असा आरोप नेहमीच होतो. आणि आपल्या स्रोतांमध्येही हाच सूड दिसतोय. हो, की महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही एक राजकीय खेळी असू शकते. विशेषतः जेव्हा एका मोठ्या मतदार वर्गाला थेट आर्थिक लाभ मिळतो तेव्हा त्याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे, म्हणजे वेळेबद्दल तर प्रश्नचिन्ह आहेच. पण समजा एखाद्या महिलेला या राजकारणाशी काही देणं घेणं नाही, तिला फक्त तिचे हक्काचे पैसे हवे आहेत, तर ते मिळवणं इतकं सोपं नाहीये. बरोबर नाही. काहीतरी कागदपत्रांची एक मोठी अट आहे असं कळतंय. हो, आणि हीच या संपूर्ण प्रक्रियेतली सर्वात मोठी अडचण आहे आणि त्याच वेळी सर्वात महत्वाचा उपाय सुद्धा आहे. म्हणजे हे 3,000 रुपये आपोआप सगळ्यांच्या खात्यात येणार नाहीत. त्यासाठी एक विशिष्ट कागदपत्र अंगणवाडी सेविकेकडे जमा करणं बंधनकारक आहे. अच्छा. आणि जे हे काम लवकर करतील त्यांना पैसेही लवकर मिळतील असं या माहितीत स्पष्ट म्हटलं आहे. आणि ही अट नेमकी कोणासाठी आहे? कारण अनेकांना तर आधीच पैसे मिळत होते. मग अचानक हा नवीन नियम का? ही अट विशेषतः अशा महिलांसाठी आहे ज्यांची केवायसी प्रक्रिया कुठेतरी अडकली होती. केवायसी? हो. आपल्याकडील माहितीनुसार यात प्रामुख्याने विधवा, घटस्फोटित किंवा अविवाहित महिला ज्यांचे वडील हयात नाहीत अशांचा समावेश आहे. ओके. या महिलांना योजनेच्या सुरुवातीच्या नियमानुसार पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देणं बंधनकारक होतं, पण त्यांच्या बाबतीत ते शक्यच नव्हतं की नाही. बरोबर आहे. त्यामुळे त्यांची केवायसी पूर्ण होत नव्हती आणि त्यांचे पैसे अडकले होते. अच्छा, म्हणजे एक चांगल्या योजनेत एक अशी अट होती ज्यामुळे सर्वात जास्त गरजूंनाच लाभ मिळत नव्हता. अगदी. मग आता यावर काय तोडगा काढलाय? सरकारने आता ही अट शिथिल केली आहे. अशा महिलांना आता पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देण्याऐवजी पती हयात नसल्यास त्यांच्या मृत्यूचा दाखला म्हणजे डेथ सर्टिफिकेट हो. किंवा घटस्फोट झाला असल्यास त्याबद्दलचा न्यायालयाचा आदेश म्हणजे कोर्ट ऑर्डर अंगणवाडी सेविकेकडे जमा करण्यास सांगितले आहे. अच्छा. ही कागदपत्र जमा झाली की त्यांची केवायसी पूर्ण मानली जाईल आणि त्यांना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. हा एक खूप मोठा दिलासा आहे. हे तर खरंच महत्वाचं आहे. पण याचसोबत अजून 4 नवीन नियमांचा उल्लेख आहे ज्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला आहे. त्यातला एक नियम तर आपण आता पाहिला, पण बाकीचे 3 नियम काय आहेत? त्यात आधार, पॅन आणि रेशन कार्डचा उल्लेख आहे, ज्यामुळे म्हणे 50 ते 80% महिलांना अडचण येऊ शकते. बरोबर. इथेच थोडी अस्पष्टता आहे.
आपल्या स्त्रोतामध्ये या 3 नियमांमुळे नेमकी काय अडचण येईल हे सविस्तर सांगितलेलं नाही. अच्छा. पण आपण आत्तापर्यंतच्या अनुभवावरून काही अंदाज नक्कीच लावू शकतो. जसं की आधार कार्डचं काय असू शकतं? पहिलं म्हणजे आधार कार्ड. 50% महिलांना अडचण येऊ शकते याचा अर्थ बहुतेक करून आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव जुळत नसणं हो, हे तर खूप होतं. किंवा आधार बँक लिंकिंगमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण असणं हे असू शकतं. बायोमेट्रिक जुळत नसणं ही सुद्धा एक मोठी समस्या असते. आणि दुसरा नियम पॅन कार्ड धारकांसाठी? हो, कदाचित ज्या महिलांचे पती कर भरतात किंवा ज्यांच्या नावावर मोठे व्यवहार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी अट असू शकते. आणि रेशन कार्डचं काय? ज्यामुळे म्हणे 80% महिलांना अडचण येऊ शकते. ही तर खूप खूप मोठी संख्या आहे. हो, आणि रेशन कार्डच्या बाबतीत अडचण म्हणजे बहुतेकदा योजनेसाठी विशिष्ट रंगाच्या कार्डची अट असते. म्हणजे पिवळं किंवा केशरी कार्ड? अगदी. उदाहरणार्थ फक्त पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारकांनाच लाभ मिळेल अशी अट असू शकते. आणि अनेक कुटुंबांकडे पांढरं रेशन कार्ड असतं ज्यामुळे ते आपोआप योजनेतून बाहेर फेकले जातात. अच्छा, म्हणून 80%चा आकडा? हो, ही 80%ची संख्या याच कारणामुळे असू शकते. पण पुन्हा सांगतो, हा केवळ एक अंदाज आहे. याबद्दल अधिकृत स्पष्टतेची गरज आहे. म्हणजे सध्या तरी सर्वात ठोस आणि कृती करण्यासारखा नियम म्हणजे KYC साठी आवश्यक कागदपत्र जमा करणे. अगदी बरोबर. आणि याच KYC संदर्भात सरकारने एक मोठी सवलत पण दिली आहे, नाही का? हो, स्त्रोतामध्ये एक महत्वाची माहिती आहे. एका सर्वेक्षणात असं समोर आलं की निम्म्याहून अधिक महिलांची KYC प्रक्रिया पूर्णच झालेली नाही. बाप रे. हे लक्षात आल्यावर सरकारने KYC पूर्ण करण्याची मुदत तब्बल 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. थांबा. हे जरा विचित्र नाही का? कसं? पैसे मिळवण्यासाठी 2 डिसेंबरची घाई आहे म्हणजे आता लगेच. पण KYC पूर्ण करण्यासाठी 2025 पर्यंतची मुदत दिली आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? बरोबर. वरवर पाहता विचित्र वाटतं, पण याचा एक अर्थ असा असू शकतो की सरकारला हे पैसे लवकरात लवकर द्यायचे आहेत. निवडणुकांसाठी? हो, पण त्यांना हेही माहीत आहे की KYCची प्रक्रिया इतकी किचकट आहे की ती एका महिन्यात पूर्ण होऊच शकत नाही. म्हणजे हा एक दुहेरी डाव असू शकतो. एक प्रकारे. म्हणजे निवडणुकांसाठी पैसे आत्ता द्या आणि कागदोपत्री पूर्ततेसाठी नंतर वेळ घ्या. लाभार्थ्यांच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे की त्यांना प्रक्रिया पूर्ण करायला वेळ मिळाला आहे. पण प्रशासकीयदृष्ट्या हे एक तात्पुरतं वर्कअराउंड वाटतंय. म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग थोडा सोपा केला आहे. हो. आता हे पैसे एकाच वेळी सगळ्यांना मिळणार आहेत की ह्यातही काही टप्पे आहेत? नाही, एकाच वेळी नाहीयेत. वितरणाचे 4 टप्पे ठरवण्यात आले असं समजतंय. अच्छा. पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांचा समावेश आहे, ज्यात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर विभागांसोबत विदर्भ आणि कोकणातील काही जिल्हे आहेत. म्हणजे सुरुवातीला फक्त या जिल्ह्यांना पैसे मिळतील? हो, अदिती तटकरे यांनी ही यादी वाचून दाखवल्याचा उल्लेखही या माहितीत आहे. म्हणजे सुरुवातीला या 12 जिल्ह्यांतील महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि मग हळूहळू राज्यभर वितरण होईल. ठीक आहे. म्हणजे या सगळ्या चर्चेत 3000 रुपयांचा हप्ता, KYCची अट, मुदतवाढ आणि वितरणाचे टप्पे हे मुद्दे आपण पाहिले. पण मला वाटतं या स्रोतामध्ये यापेक्षाही एक मोठी घोषणा लपलेली आहे. हो ना. ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय. तुम्ही त्या विशेष अर्थसहाय्याच्या घोषणेबद्दल बोलत आहात, बरोबर? हो. थांबा. म्हणजे 3000 रुपये तर आहेतच, पण त्यावर अजून 25,000 रुपये, ही तर खूप मोठी रक्कम आहे. हो. म्हणजे जवळपास एका वर्षाच्या हप्त्यानितकी रक्कम एकाच वेळी मिळणार आहे का? हे नक्की काय आहे? हो, ही या माहितीतली सर्वात मोठी बातमी आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 22 लाख महिलांना प्रत्येकी 25,000 रुपयांचे विशेष अर्थसहाय्य देण्याचा निर्णय झाला आहे. 22 लाख महिलांना? हो, ही रक्कम लाडकी बहीण योजनेच्या नियमित हप्त्यांपेक्षा वेगळी आहे. पण यात एक मेख आहे. काय? या विशेष अनुदानासाठी पात्र ठरण्याची अट तीच आहे जी आपण 3000 रुपयांसाठी चर्चा करत होतो. म्हणजे तीच KYCची अट? अगदी. म्हणजे ज्या महिलांची KYC प्रक्रिया कागदपत्र जमा न केल्यामुळे अडकली आहे त्यांनी ती पूर्ण करणे आवश्यक आहे. अरे वा. याचा अर्थ ते एकच कागदपत्र म्हणजे मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोटाचा आदेश अंगणवाडी सेविकेकडे जमा केल्याने केवळ 3000 रुपयांचा मार्ग मोकळा होत नाही, तर या 25,000 रुपयांच्या मोठ्या अनुदानासाठी सुद्धा लाभार्थी पात्र ठरू शकतो? बरोबर. ही माहिती तर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं खूपच गरजेचं आहे. ही कागदपत्र जमा करण्याची प्रक्रिया म्हणजे एक प्रकारे खजिन्याचा नकाशासारखी झाली आहे. छान उपमा आहे.
खजिना म्हणजे पैसे समोर दिसतोय, पण तो मिळवण्यासाठी तुम्हाला हा नकाशा म्हणजे कागदपत्र शोधून योग्य ठिकाणी पोहोचवावाच लागेल. तुम्ही अगदी योग्य उपमा वापरली. आणि तो नकाशा पोचवण्याचं ठिकाण आहे अंगणवाडी सेविका. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. त्या सरकार आणि लाभार्थी यांच्यातील एक महत्वाचा दुवा आहेत. तर आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेचं सार काढायचं झालं तर काही गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. 1. लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये निवडणुकांच्या तोंडावर मिळणार आहेत. 2. हे पैसे आपोआप मिळणार नाहीत, त्यासाठी KYC पूर्ण करावी लागेल. विशेषतः विधवा, घटस्फोटित महिलांना मृत्यूचा दाखला किंवा न्यायालयाचा आदेश अंगणवाडी सेविकेकडे जमा करणं अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर. तिसरा मुद्दा म्हणजे KYC साठी 2025 पर्यंत मुदतवाढ मिळाली असली तरी हे 3,000 रुपये आणि संभाव्य 25,000 रुपयांचं विशेष अनुदान मिळवण्यासाठी ही प्रक्रिया आत्ताच लवकरात लवकर पूर्ण करावी लागेल. हो. आणि चौथा मुद्दा म्हणजे आधार, पॅन आणि रेशन कार्डच्या नियमांबद्दल अजून स्पष्टता नसली तरी त्यावरही लक्ष ठेवावं लागेल. थोडक्यात घोषणा आकर्षक आहे, पण तिचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना स्वतः थोडी धावपळ करावीच लागणार आहे. नक्कीच. ही माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्वाचे आहे, जेणेकरून ते वेळेत आवश्यक कृती करू शकतील. हो. आणि या सगळ्या प्रक्रियेकडे पाहताना एक विचार मनात येतो. काय? आपल्याकडे जी माहिती आहे ती थेट कृती करण्यावर भर देते. हे करा आणि पैसे मिळवा. हो. पण याच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर एक प्रश्न उभा राहतो. सरकारी योजना आणि निवडणुका यांचं नातं किती घट्ट असावं? कल्याणकारी योजना या लोकांच्या हक्कासाठी आहेत की मतांच्या राजकारणासाठी? हा वाद जुनाच आहे. पण या निमित्ताने एक गोष्ट नक्कीच अधोरेखित होते. कोणती? की योजना कितीही चांगली असली तरी तिची माहिती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणारी आणि तिच्या अंमलबजावणीत मदत करणारी अंगणवाडी सेविकेसारखी माणसं किती महत्वाची आहेत. बरोबर. डिजिटल इंडियाच्या युगातही हा मानवी स्पर्श किती आवश्यक आहे, हा या माहितीच्या पलीकडचा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.